एक सकारात्मक विचार। आमदार सुलभाताई खोडके आणि शोध प्रतिष्ठान द्वारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक मोटिवेशनल स्पीकर अनिरुद्ध पाटील आणि विधान परिषद आमदार संजय खोडके उपस्थित होते। सांस्कृतिक भवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचे देखील सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी आमदार सुलभाताई खोडके विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत म्हणाले की आपण जिद्द ठेवली तर आपण आपले स्वप्न साकार करू शकतो। आपल्या आवडीच्या विभागात डिग्री घेऊन आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो। डिग्री दुसरा कोणी घेऊ शकतो, सगळ्या गोष्टी आपण एकमेकांना देऊ शकतो, एकमेकांना सहकार्य करू शकतो। परंतु शिक्षण असं आहे की जो शिकेल त्यालाच त्याची डिग्री मिळू शकते आणि त्या डिग्रीच्या भरोशावर त्याचं आयुष्य बनू शकते। यावेळी मार्गदर्शक अनिरुद्ध पाटील यांनी देखील श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांना दिली। म्हणाले, श्रीमंत होण्यासाठी झाड आणि पुस्तके आपल्याकडे नेहमी असले पाहिजे। आम्ही एका दिव्यांग विद्यार्थी करण पवार सोबत बोलत असताना करणने आपला आनंद व्यक्त केला। अतिशय म्हणजे आनंद होण्यासारखीच गोष्ट आहे, कारण की आमच्या सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि अभ्यास करून वगैरे जे पर्सेंटेज आम्ही सगळ्यांनी अचीव केलेले आहेत, तर त्याची पावती किंवा एक छोटासा गौरव म्हणून शोध प्रतिष्ठानने जो सत्कार सोहळा आयोजित केला माननीय आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते खूप आनंद वाटतो आहे आणि प्रेरणा पण मिळते आहे। त्याच्यावर पुढे पण असा चांगला प्रयत्न करावा। करण कारंजाचा रहिवासी असून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे। त्याने 10वीत 86% पटकावले आहे।